आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता आणि त्यासोबत लोकांची जी काही कामे आहेत ती करू शकता. दाखले असतील, प्रमाणपत्रे असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड अशा प्रकारच्या सर्व जे काही सेवा आहेत ते तुम्ही लोकांना देऊ शकता आणि त्या अंतर्गत आपला जो काही छोटासा व्यवसाय आहे तो सुरू करू शकता. आता हा जो व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर काही पात्रता आहेत, नियम आहेत, अटी आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, नवीन GR याच्यामध्ये आलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय सुधारणा केलेल्या आहेत, नवीन अटी काय लागू केलेल्या आहेत ते पाहणार आहेत. यासाठी काय पात्रता आहे, काय काय गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात प्रथम पहिला प्रश्न जो आहे तो सर्वांना पडतो की आपले सरकार सेवा केंद्राचे अर्ज कधी सुरू होतात आणि आम्ही अर्ज कसा करू शकतो, कुठे करू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आपलं एखादी भरती होत असते, त्याची जाहिरात निघते किंवा एखादं टेंडर निघतं, त्याचप्रमाणे महाई सेवा केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर त्याची 2 ते 3 वर्षातनं एकदाच त्याचं जे काही जाहिरात आहे, त्याचं जे काही टेंडर आहे ते निघत असतं. आणि ते कुठं निघतं तर कलेक्टरचे जे काही वेबसाईट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे.gov.in, बुलढाणा.gov.in, जालना.gov.in या ज्या वेबसाईट आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या, या वेबसाईटवरती तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळते आणि त्यामध्येच तुम्हाला जो काही अर्ज आहे तो दिला जातो. तो ऑनलाईन असू शकतो किंवा ऑफलाईन असू शकतो. मग तो अर्ज तुम्हाला त्याची प्रिंट काढावी लागते किंवा ऑनलाईन भरावा लागतो आणि त्यानंतरच जे काही आपले सरकार सेवा केंद्राची लॉटरी वगैरे असेल किंवा जे काही मेरिट लिस्ट असेल त्याला मार्क्स आहेत. आता नवीन GR नुसार त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. त्याची जी काही मार्कची सिस्टीम आहे ती आलेली आहे. जे काही तुमच्याकडे वस्तू असतील त्याला तुम्हाला मार्क्स मिळतील. आता काय काय पात्रता आहे, काय काय निकष आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहेत. पण तत्पूर्वी जे काही जाहिरात आहे ती तुम्हाला जेव्हा निघेल त्यावेळी ती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील किंवा वेबसाईटवरती तुम्हाला ती जाहिरात भेटेल आणि त्यावेळेसच तुम्ही अर्ज करू शकता. आणि ज्या वेळेस अर्ज करताल त्यावेळेस तो अर्ज कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करावा लागतो आणि त्यानंतरच तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र दिले जातात. आता ते काही तुम्हाला कशा पद्धतीने मार्क्स मिळतील, काय पात्रता आहे, निकष काय लावलेले आहेत, नवीन GR आपण आता स्क्रीनवरती पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा 9 जुलै 2026चा आहे GR. यामध्ये काय काय माहिती महत्त्वपूर्ण दिली आहे ते समजून घ्या. आता जे काही 100 गुणाचं तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवला होता, एक 7-8 महिने वर्ष झालं असेल, तर इथे 100 गुण होते आणि 100 गुणांपैकी इथे 30 गुण असे 20, 25, 20 अशा पद्धतीने ही विभागणी होती. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, CSC, मुलाखत अशा पद्धतीची विभागणी होती. पण ही आता रद्द झालेलं आहे आणि हे रद्द होऊन आता नवीन जे काही प्रोसेस आहे आता त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावयाचं सांगितलं आहे. आता नवीन काय काय आलेलं आहे ते समजून घ्या. म्हणजे हे 100 मार्क्स आहेत आता ह्याच्यामध्ये. आता हे 100 मार्क्सची विभागणी झालेली आहे. तर ती कशा पद्धतीने, ज्याला जास्त मार्क्स असतील त्याची निवड जी आहे ते याच्यामध्ये होणार आहे. त्यांनाच आपले सरकार सेवा केंद्र मिळेल. ज्याचे जास्त मार्क्स असतील त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये मेरिट लिस्ट लागली, ज्यांचे जास्त मार्क्स असतील त्यांना इथे आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे. तर कशा पद्धतीने, तर पहिला आहे शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. 10 मार्क्सची विभागणी कशी आहे, तर तुमची फक्त 12वी असणं गरजेचं आहे. पण जर तुमची फक्त 12वी असेल तर तुम्हाला 5च गुण मिळतील, लक्षात ठेवा. जर तुमचं ग्रॅज्युएशन, पदविका किंवा व्यवसायाचं जर ज्ञान असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला वरती अजून 2 गुण मिळतील. परंतु जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजे 12वी पण झाली आहे, ग्रॅज्युएशन पण झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, मग ह्यासाठी तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळतील. हे झालं पहिलं. आता येतं संगणक व डिजिटल साक्षरता, यामध्ये 15 मार्क्स आहेत. 15 मार्क्स कधी भेटतील, तर MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा CCC वगैरे असेल तरीसुद्धा चालेल. परंतु याच्यामध्ये संगणक हाताळणी असेल, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असेल, सायबर सुरक्षेचं ज्ञान असेल, हे तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 15 मार्क्स मिळतील. त्यानंतर पायाभूत सुविधा आहेत ज्यामध्ये 15 मार्क्स आहेत. स्वतंत्र 15 मार्क्स कधी भेटतील, तर स्वतंत्र तुमचं ऑफिस असणं गरजेचं आहे. संगणक तुमच्याकडे म्हणजे लॅपटॉप किंवा जे काही कम्प्युटर आहेत ते असणं गरजेचं आहे. प्रिंटर, स्कॅनर हे असणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट,
वीज, बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी सुलभ सुविधा, अशा पद्धतीच्या जे काही सगळ्या गोष्टी जर असतील तरच तुम्हाला हे 15 मार्क्स मिळतील. त्यानंतर आर्थिक क्षमता, यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. आवश्यक गुणपत्र करण्याची किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता पाहिजे. म्हणजे 6 ते 12 महिने तुम्ही व्यवसाय चालवला पाहिजे, तरच तुम्हाला हे 10 मार्क्स मिळतील. ग्राहक सेवा व संवाद, मुलाखतीद्वारे 20 मार्क आहेत, ज्यामध्ये तुमचं संवाद कौशल्य पाहिलं जाईल, तक्रार निवारणाची क्षमता पाहिली जाईल, प्रामाणिकपणा पाहिला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला हे मुलाखती इंटरव्ह्यू होईल, त्याच्यामध्ये 20 मार्क्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर अनुभव. आता हा अनुभव जर पाहिला तर यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. जर तुमचं CSC सेंटर असेल, माही सेवा केंद्र किंवा बँकिंग सेवा प्रतिनिधी, ई-गव्हर्नन्स किंवा त्याच्यामधलं जे काही क्षेत्रातला अनुभव असेल तुम्हाला, तर यापैकी तुमच्याकडे काही गोष्टी असतील तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळतील. त्यानंतर व्यवसाय आराखडा व शाश्वतता, यासाठी 5 मार्क आहेत, ज्यामध्ये सेवांचा विस्तार तुम्ही किती करताय, जनजागृती किती करताय, जर तुम्ही लोकांना किती कशा पद्धतीने माहिती पुरवताय, सोशल मीडिया वगैरे असेल किंवा डिजिटली किती तुम्ही हे करताय, यासाठी व्यवसाय नियोजन तुम्ही कसं करताय, यासाठी 5 मार्क्स तुम्हाला अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर सामाजिक समावेशकता, यासाठी 5 मार्क आहेत, ज्यासनं शासनाच्या धोरणात जी काही दिव्यांग व्यक्ती असतील, माजी सैनिक असतील, महिला आहेत, स्वयंसेवक गट आहेत, सदस्य आहेत, त्यांच्यासाठी उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल आणि यासाठी 5 मार्क्स मिळणार आहेत. चारित्र्य पडताळणी, जे काही पोलीस व्हेरिफिकेशन आहे, यासाठी 10 मार्क आहेत. म्हणजे पोलीस पडताळणी जर पाहिली, ज्याची काही फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासन काळ्या यादीत म्हणजे केस नसणं गरजेचं आहे. तुमच्यावर जर गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला 10 मार्क्स मिळणार नाहीत. तर हे 10 मार्क्स त्यांनाच मिळतील ज्यांचं पोलीस क्लिअरन्स जे आहे ते क्लिअर असेल. तर अशा पद्धतीचं हे टोटल 100 मार्काची विभागणी होणार आहे आणि त्यासोबतच अजून काही गोष्टी आहेत ते इथे समजून घेऊयात. यासोबतच खाली येऊन तुम्ही पाहू शकता की किमान पात्रता, म्हणजे अर्जाला खालील अटी पूर्ण आवश्यक आहे. 18 वर्ष पूर्ण पाहिजे, कमीत कमी 12वी असणं गरजेचं आहे. 12वीपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला जास्त मार्क्स पडतील, लक्षात ठेवा. MSCITला प्राधान्य, MSCIT सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल किंवा CCC असेल किंवा काही अन्य प्रमाणपत्र जर असेल कम्प्युटरचं, तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तुमचं जे असेल त्या क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्याच ठिकाणी तुम्ही माही सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालवणार असाल तर त्यांनाच इथे प्राधान्य आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं खातं ओळखपत्र, मतदान कार्ड हे उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा नसणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असणं गरजेचं आहे. हे झाले महत्त्वाचे पॉईंट. त्यासोबतच जे काही पायाभूत सुविधा आहेत, आता याच्यामध्ये कमीत कमी तुमच्या कार्यालयाची 100 चौरस फूट तरी जागा असणं, म्हणजे तुमचं जे काही ऑफिस आहे ते 100 चौरस फुटामध्ये तरी कमीत कमी पाहिजे. त्यानंतर 2 संगणक किंवा लॅपटॉप, म्हणजे 1 लॅपटॉप 1 संगणक असं सुद्धा चालेल. 2 संगणक किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे. लेझर प्रिंटर असावा, एखादा प्रिंटर असावा, त्याला स्कॅनरसुद्धा असावा. बायोमेट्रिक उपकरण, जे काही अंगठा ठेवायची मशीन आहे ते बारकी छोटी मशीन असणं गरजेचं आहे. त्यानंतर वेब कॅमेरा असणं गरजेचं आहे. UPS असणं गरजेचं आहे किंवा वीज बॅकअप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं ब्रॉडबँड इंटरनेट पाहिजे, कमीत कमी 10 MBPS असणं गरजेचं आहे ग्रामीण भागात आणि नागरी भागात 20 MBPS. CCTVची व्यवस्था पाहिजे, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष पाहिजे, शासनाधिकृत सेवा शुल्क जे आहे ते फलक त्याचं असणं बोर्डाचं गरजेचं आहे. जे काही इंटरव्ह्यू होईल, मुलाखत होईल, त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या सेवांचे ज्ञान असणं गरजेचं आहे. नागरी सेवानिवृत्ती असेल, डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता असेल, समस्या सोडवण्याची क्षमता असेल, संवाद कौशल्य असेल, प्रामाणिकपणा असेल, माहिती व गोपनीयता, डेटा सुरक्षा याबाबतची सगळी जागरूकता असणं, ह्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या गोष्टी विचारल्या जाणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला माही सेवा केंद्र जर आता भेटलं, आता या नवीन नियमानुसार, तर 3 वर्षाचा करार तो तुमचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची केलेली व्यवहाराची संख्या असेल, तुम्ही काय काय काम केलं, नागरिकांचं किती समाधान केलं, सेवा किती दिला, याच्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पाहता येणार आणि त्याच्यानंतरच तुमचं जे काही पुढचा करार जो आहे तो चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अपात्रता निकषसुद्धा आहे, ज्यामध्ये खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे, तर त्यांना जेलसुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीचं काम करू नका. जे काही काम असेल ते लीगल पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्ही केलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला अपात्र केलं जाईल आणि काळ्या यादीत टाकलं जाईल. सायबर गुन्ह्यांची सुद्धा तुमच्याकडे गंभीर प्रकरणं तुम्हाला येणार आहेत आणि हे जर असेल तर तुमचं जे काही लायसन आहे ते रद्द होऊ शकतं. सिंपल आणि सोपी जी काही निवड प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अर्जाची छाननी होईल, त्यानंतर मार्क्स जे आहेत ते कागदपत्रांद्वारे तुम्हाला दिले जातील, प्रत्यक्ष कार्यालयाची पाहणी होईल,
म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळं पाहिलं जाईल. त्यानंतर पोलीस पडताळणी असेल, मुलाखत असेल, 100 गुणांची मेरिट लिस्ट तयार होईल, प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध होईल, त्याच्यामध्ये हरकती वगैरे असतील ते अंतिम निवड यादी होईल. अशा पद्धतीचं आणि 6 महिन्याचं ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला दिलं जाईल. तर अशा पद्धतीचं ही निवड प्रक्रिया राहणार आहे. तर हा जो जी-आर आहे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ही सगळी माहिती वाचून घ्या आणि जेव्हा काही अर्ज सुरू होतील त्यानंतर आपला व्हिडिओ बनवण्यात येईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होईल. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.